नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. काहीच भेटत नाही करायला. काय करणार आहे मी? रोज रोज काय करू? कुठं जाऊ फिरायला? सुचत नाही काहीच. तरी सांगा ना राव, काहीतरी सांगा मला. काय करू? कुठं जाऊ फिरायला? काही सुचतच नाहीये. कारण आज कमीत कमी बघा 5:30 वाजलेले. तर उठलोय मी 4 वाजता, कारण रात्री ब्लॉग एडिट करायलाच खूप वेळ लागला. कमीत कमी मला 6 वाजले असं ब्लॉग एडिट करायला. ब्लॉग एडिट करत करत आता मी तो ब्लॉग सोडलेला आहे. काय करू ना, काही सुचतच नाही. तुम्ही पण मला सांगत नाही राव कमेंटमध्ये मी काय करायचं ते. असं कुठं असतंय काय? चिटिंग करताय राव तुम्ही. ते सुचत नाही काय? सांगा ना राव मला, काय करू मी? कसला कंटेंट आणू? काय करू? सुचत नाही कुठं. एक तर रात्री लेट झोपतोय, मग दुपारचं उठतोय 4-5 वाजता, मग वेळच भेटत नाही. बघू आज कुछ तूफानी करते है. वांटून देऊ टर्की माँ की जीत. काहीतरी करू नवीन. काही सुचना, पण काहीतरी ट्राय करायचं. आज कुठंतरी फिरायला जायचं, काहीतरी करायचं, पण वेळ भेटत नाही. तरी आपण काहीतरी करणार आज. तुम्ही मला सांगा, पागल झालोय का मी थोडा? तर मित्रांनो, खरंच काही सुचत नाही. इथे कमीत कमी मी 1.5 तास झाला बसलोय. विचार करतोय की काय ब्लॉग बनवू. त्या 1.5 तासात मी काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं असं आता वाटतंय. पण खरंच मला काही भेटत नाही. कुठं जाऊ, काय करू? रोज रोज तर मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही. आता टायमिंग झालाय तसं माझं दूध आणायचा, पण मी रोज रोज तर ते तुम्हाला दाखवू शकत नाही ना, आहे का नाही? तुम्ही पण म्हणसाल काय आलंय रोज रोज एकच दाखवताय काय, पण तसं काय होणार नाहीये. सो मी डेली काहीतरी वेगळं आणायचं. तुम्ही आतापर्यंत बघताच आहे की आपला आजचा 12वा दिवस आहे ब्लॉगचा. हा जो ब्लॉग चालू करतोय 12वा दिवस. 11व्या दिवसाचा ब्लॉग सोडलाय मी थोड्या वेळापूर्वीच. नाद करते काय? थांबायचं नाही आता, थांबायचं नाही. थांबतोयच ना मी पण. तर चला, काहीतरी आता जातो मी दूध आणायला. पहिलं दूध आणताना तुम्हाला काय दाखवणार नाही. काल तुम्ही बघितलंच मी दूध कसं आणतो, कुठून आणतो, काय आणतो, कसं आणतो. दाखवतो रे काय रे बाबा. बघू पुढं काय होतंय. मला पण माहित नाही काय होणार आहे काय नाही. तर जसं भेटल तसं ब्लॉग येईल. चलो चालते है. दूध आणायचं जातो आणि मग काय दूध आणतो, मसाला दुधाची गाडी लावतो. त्याच्यानंतर ना बघू काय भेटते का आपल्याला. सो आपण तरी ट्राय करू इकडे तिकडे कुठंतरी. काहीतरी उचापात्या करायचं आपण करूच, पण काहीतरी उचापात्या करू. हा ब्लॉग आणूच. मार्केटला यायला लागतंय भाऊ, कळलं का? जाऊ दे, लय झालं आता. लय ओव्हर ॲक्टिंग झाली. 50 रुपये काटणं पडेगा ओव्हर ॲक्टिंग का. चला जाऊ आपण दूध आणू. बाकीचं थोड्या वेळाने बघा काय होतंय. आता मला पण माहित नाही काय होणार आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगायला आज काहीच माहित नाही मला काय होणार आहे. तर चलो चलते आहे. तरी पण तर मित्रांनो, मी काय बोललो होतो आपल्याला काय ना काहीतरी भेटणार करायला. सो आज आपण चाललोय थोडं बाहेर. मी आणि माझ्यासोबत कोण असेल तुम्ही सांगा कमेंटमध्ये. का माझ्यासोबत कोण आहे तुम्ही काय सांगता? मी सांगतो ना माझ्यासोबत कोण आहे. माझ्यासोबत आहे त्यासाठी बघू शकता, मयूर आहे माझ्यासोबत. तर आम्ही दोघं चाललोय पुण्यात थोडं फिरायला. मी बोललो ना ब्लॉगला आपल्याला काही ना काहीतरी भेटणार. तो भेटलं आणि आपण चाललोय पुण्याला फिरायला. मग चाललोय एका ठिकाणी, तुम्हाला सांगतो कुठे गेलं कळलं. त्याच्यासोबत आहे मयूर भाऊ. हॅलो. चलो कुठं चाललोय आपण? दगडूशेठ. चाललोय आपण दगडूशेठला फिरायला. तर जाऊ, मज्जा करू. ब्लॉग बघत राहू. ब्लॉग मध्ये खूप मज्जा येणार आहे. नाच करणार आहे आपण ब्लॉग. चलो चालतंय. आपली पेटपूजा तर झालेली आहे, पण आता गाडीची पेटपूजा पण करायला नको का. त्यामुळे आलोय आम्ही पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला. कसा आहे विषय? हे नाच करते काय? यायलाच लागतंय. माणसं पहिले HP पेट्रोल पंपावर कामाला होते, आता इंडियन ऑइल वर आलेत. नाच करते काय? यायलाच लागतं. कसं सॉरी भारत पेट्रोलियम. कैसा होगा तेरा? आता गेलं सगळं काय.
तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय दगडूशेठला आता. हो सर, कसली ट्रॅफिक आहे बापरे बाप. दिवाळीमुळे एवढी ट्रॅफिक आहे ना मित्रांनो, लय ट्रॅफिक झाली आणि ट्रॅफिक लय झाली मोठा ट्रॅफिक. आणि पाया पडायला आम्ही काय आतमध्ये गेलेलो नाहीये कारण गर्दी खूप आहे. गर्दी खूप म्हणायचं काय एवढी पण गर्दी नाहीये, पण आतमध्ये आहे ना आरती चालू आहे. आरती चालू असल्यामुळं म्हणजे आतमध्ये जायला प्रवेश नाहीये. फक्त काही काही लोक आतमध्ये नाही जाऊ शकत. बाहेर थांबलेलो आहे आणि पाया वगैरे पडले आम्हाला आरती भेटलेली आहे आम्हाला. तो आता आम्ही निघणार आहे कारण आम्हाला दुधाची गाडी पण आहे, त्याच्यामुळे आपल्याला लवकर जायचं आधी. मयूर पण आला होता आणि आपण सर्वांना लवकर देऊ. चलत चालतो. तर मित्रांनो भाऊची लई इच्छा होती फोटो काढायचं, रील काढायची होती खरं तर, पण नाईटमुळं काही चांगले येत नाही आणि चांगले येत नाही म्हणून मग आम्ही चाललो होतो फोटो काढायचं. पण फोटो पण काही चांगले येणार, त्याला म्हटलं आपण उद्या येऊ आणि मग उद्या परत रील वगैरे शूट करू. तर काय धरू इथून. अच्छा तर मित्रांनो फायनली आपण पोहोचले आपल्या दुधाच्या गाडीवर. बघू शकता मायरा पण इथे, मी पण इथे. एवढी घाण गाडी पळवते मायरा. अगं बाय 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 नुसता करच. एवढी घाण गाडी, लय घाण करायचा. अरे काय गाडी पळवतो मायरा. लय वेळा वाचलो असं ढोपतो ढोपा. तर आता मी मायराला सोडवायला जाणार त्याच्या घरी आणि मग मी परत दुधाच्या गाडीवरती येणार आहे. काही काम नाही आपल्याला, परत दुधाच्या गाडीवर येणार आहे. चलो मिळते थोडी देर के बाद. तर मित्रांनो फायनली आपण आलोय मायराला सोडवायला त्याच्या घरी. सो आता ब्लॉग चालू केलाय, कंटिन्यू केस होता. ब्लॉग चालू केला, कंटिन्यू केस होता. काय तुझे केस, आम्ही इकडे नाच नसतं झालं त्यामुळे. तर चला जाऊ आपण, याला सोडलेले आता. मी जातो माझ्या घरी, सॉरी दुधाच्या गाडीवरती. दादा जाऊ दे दादा. चला जाऊ आपण आपल्या दुधाच्या गाडीवर. उद्या कॉल कर, बघू ना. पहिले कॉल कर मग घरी डायरेक्ट. हा चला. आपलं 7 ते 2 वाजेपर्यंत असतं. नेमकं भाऊनी चालू केली होती, चालू केली भाऊला पकडला, युट्यूबला टाकायला. तर मित्रांनो आज विषय थोडा वेगळा झालेला आहे कारण आज 2 वाजेपर्यंत गाडी चालू होती आणि 1:15 वाजताच पोलिसांची गाडी आली. मला डायरेक्ट गाडीत टाकून चौकीला घेऊन गेले होते. तर विषय थोडा हार्ड झाला होता आज कारण मला पोलिसांनी उचलून नेलं होतं. त्यामुळं मला काही ब्लॉग बनवता आला. मी डायरेक्ट घरी आलोय. आता चौकीतनं आलो मी घरी. मी तुम्हाला क्लिपमध्ये दिसलं असं चौकीत होतो मी. सो चौकीतनं आत्ता घरी आलो मी. आता जाऊन घरी जेवतो आणि मग ब्लॉग एडिट करून मग झोपतो. सो मित्रांनो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ब्लॉगसाठी लय रिस्क घ्यायला लागते. वाह काही पण बोलो तुम, पण बहुत रिस्क लेना पड रहा है मेरे को, लेकिन ये रिस्क
अपन को सक्सेस बनेगी तो रिस्क अपन को लेनी पड़ेगी। साला रिस्क है तो इश्क है, विषय संपला। खटके बोट जागे पलटी। चलो चलते हैं, गुड नाइट।